नाशिक शहरातील मिलिंदनगर परिसरात आज सकाळपासून महापालिका प्रशासनानं मोठी अतिक्रमण मोहीम राबवत अनधिकृत झोपडपट्टी हटवली। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मात्र यावेळी काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याचं पाहायला मिळालं। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता। या कारवाईमुळे मायको सर्कल ते आरडी सर्कल या दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनावर पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप केलाय। पुनर्वसन योजनेअंतर्गत रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात यावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यावर महापालिका प्रशासनानं स्पष्टीकरण देताना सांगितलं की नियमानुसार नोटिसा देऊनच ही कारवाई करण्यात आली। या ठिकाणी आता दोन्ही बाजूनी 100 मीटर रुंदीचा रस्ता तयार होणार आहे। भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कारवाई आवश्यक होती। कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। मिलिंदनगर असं या मोहिमेचं नाव आहे आणि एरियाचं नाव आहे आणि ही पूर्वीपासूनची जवळपास 250 झोपडपट्ट्यांची वसाहत इथे आपल्याला दिसत होती। त्याच्यातून जवळपास 27 क्षेत्र बाधित होत होते। त्याच्यामध्ये 8 ते 10 क्षेत्र हे पक्क्या स्वरूपाचे होते आणि मागील 1 महिन्यापासून पोलीस प्रशासन, आमचे नगररचना, बांधकाम हे सर्व विभाग आणि अतिक्रमणची पूर्ण टीम सगळ्यांना काउन्सिलिंग करून प्रॉपर पद्धतीने सर्व नियम सगळं सांगून आखणी करून ही मोहीम राबवत होती आणि आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर। आता जवळपास 70-80% काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे। ब्रिजची लांबी ही 45 मीटर आहे आणि दोन्ही साईडनी जवळपास 100 मीटरचे रोड्स इथे बांधण्यात येणार आहेत। हे काम टॉप प्रायोरिटीचं असल्यामुळे मिलिंदनगर झोपडपट्टीवासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलिटेट पण केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। ही जी कारवाई महापालिकेतर्फे होत आहे ही कारवाई नोटीस दिल्यानंतर काही 7 दिवसाची मुदत किंवा 15 दिवसाची मुदत द्यावी लागते। मुदत न देता महापालिकेने सदर कारवाई चालू केलेली आहे। इथली जी वस्ती आहे तिथे 30 ते 35 घरं बाधित होत आहेत। 40 ते 50 वर्षापासून हे लोक इथे राहत आहेत। त्यांच्याकडे महापालिकेने ऑथराइज स्लम डिक्लेअर केलेला आहे। वेळोवेळी हे टॅक्सेस नगरपालिका सगळ्या भरत आलेले आहेत, परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने 2016-17ला येथे डीपी प्लॅन मंजूर केलेला आहे। 24 मीटरचा प्लॅन मंजूर केल्याने दोन्ही साईडचे 30 ते 35 घरे इथे बाधित होत आहेत। त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करण्याचा महापालिकेने जागा किंवा स्कीम सांगितलेली नाही। डायरेक्ट महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून त्यांना इथून विस्थापित करीत आहे। रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना असं फक्त तोंडी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे, परंतु या दोन्ही योजना राबवित असताना त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध असणे गरजेचं आहे, परंतु अशी कुठली शासकीय जागा महापालिकेने अद्यापपर्यंत नागरिकांना सांगितलेली नाही किंवा लेखी स्वरूपात तसं काही आश्वासन दिलेलं नाही। तसेच वसाहतीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विचार राज्य शासनाच्या योजनेनुसार केला जाईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। ही कारवाई अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी चंदन भुगे, राजाराम जाधव, नानासाहेब साळवे, प्रज्ञा त्रिभुवन आणि विनायक जाधव यांच्या पथकानं पार पाडली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।